हॅलो. जर का कोणाला आपला एच पीचं लॅपटॉप जे आहे, आता हे मॉडेल जे आहे ते एच पीचं आहे. जर का कोणाला पण आपला अगर लॅपटॉप फॉर्मॅट वगैरे मारायचे असेल किंवा कोणाला फुल्ली क्लिनिंग वगैरे करायची असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. प्लीज आपल्या मराठी भावाला समोर न्या, थोडंफार सपोर्ट करा, तर दुसरं काही नाही. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम विंडोज अपडेटमध्ये जायचं. तिथं विंडोज अपडेटमध्ये गेल्यावर रिकव्हरीचा ऑप्शन असते. आपल्याला रिकव्हरीच्या ऑप्शनमध्ये जायचं. रिकव्हरीच्या ऑप्शनमध्ये गेल्यावर इथे एक ऑप्शन दिसते आपल्याला, रिसेट धिस पी सी. इथं जाऊन गेट स्टार्टेड करायचं आहे. गेट स्टार्टेड केल्यावर गेट स्टार्टेड केल्यावर रिमूव्ह एव्हरीथिंग केल्यावर लोकल रिइन्स्टॉल. इथं म्हणजे आपली जी लोकल म्हणजे सी ड्राईव्ह जो आहे तो पूर्ण आपला क्लीन होऊन जाईल. इथे गेल्यावर इथे काय म्हणते, करंट सेटिंग, रिमूव्ह ॲप्स अँड फाइल्स, डू नॉट क्लीन द ड्राईव्ह, डिलीट ऑल फाइल्स ओनली फ्रॉम विंडोज ड्राईव्ह अँड रिइन्स्टॉल विंडोज फ्रॉम द दिस डिव्हाइस. इथे काय करायचं, नेक्स्ट म्हणायचं. थोडंफार वेटिंग करायचं. इथे काय म्हणते आता, रेडी टू रिसेट धिस पी सी. इथे काय म्हणते, रिसेटिंग विल रिमूव्ह ऑल द पर्सनल फाइल्स अँड युजर अकाउंट्स ऑन दिस पी सी, रिमूव्ह ऑल द प्रोग्राम्स. ओके, तर रिसेट ऑप्शनला क्लिक करायचं. हे आता स्टेटस प्रिपेरिंग वन ऑटोमॅटिकली प्रिपेरिंग होऊन राहिलं. अगर लॅपटॉपमध्ये डाटा वगैरे तुमचा एक्स्ट्रा लार्ज असेल किंवा जास्त असेल डाटा, तर जर का तुम्ही फॉर्मॅट वगैरे फॅक्टरी रिसेट वगैरे मारायला गेले तर त्याला एक घंटा तर लागतो. पण याच्यामध्ये काही तेवढा डाटा नाही आहे, त्याच्यामुळे ते लगेच होईल. थोड्या वेळातच, थोडा वेट करू. रिसेटसाठी रेडी होत आहे. कधीही अगर तुमचं लॅपटॉप असो की मोबाईल असो, कोणतेही तुमचे लोकल्स फाईल्स एकदा इन्स्टॉल झाले ना, तुम्ही क्रोमवरून कोणती फाईल घेतली आणि तिला इन्स्टॉल केलं, लगेच डिलीट करून घ्यायची. लगेच, अगर तुमच्या कामाची आहे, कोणाला द्यायची आहे तर ठेवायची, तर लगेच डिलीट करून घ्यायची. ते सी ड्राईव्हमध्ये एवढे लोकल्स फाईल्सच तयार होतात ना, आपण त्याचा विचार पण नाही करू शकत. आणि कधीही कोणती फाईल सेव्ह करताना सी ड्राईव्हमध्ये सेव्ह करू नये. अगर आपला लॅपटॉप
काही कारणास्तव अगर रिसेट झाला आणि जर तुमचा इम्पॉर्टंट जो आय एम पी डाटा आहे तो अगर उडाला तर खूपच तुम्हाला डबल फाईल बनवावं लागेल किंवा खूप काही चेंजेस करावं लागेल. त्यासाठी काय करायचं, डी ड्राईव्हमध्ये सिम्पल डी ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवायचं सर्व डाटा. जे काही आपला आय एम पी डाटा आहे, ऑफिसचा डाटा आहे किंवा आपला पर्सनल डाटा आहे किंवा पासवर्ड लावायचा आहे, सर्व काही प्रोटेक्शन करून लावून ठेवायचं. जेणेकरून आपला रिसेट पण झाला तरीही आपला डाटा उडायला नको. ह्या गोष्टी कृपया लक्षात ठेवायच्या. जसं जसं लॅपटॉप आपल्याजवळ येतं तसं तसं आपण हाताळतो लॅपटॉपला, तसं तसं होतं. बस रेडी. आणि कधी लॅपटॉपला अपडेट करताना किंवा अपडेट वगैरे होत असेल किंवा लॅपटॉप आपला आता जसं रिसेट केलं मी तर कधी अशा प्रकारे आपला लॅपटॉप रिसेट झालेला आहे. ओके, झाला रिसेट. काय थोडंफार चेंजेस करायचं, स्टेट काय हॉम्बिया इकडे इकडे थायलंड यायचं रशिया इथं आपल्याकडं